अमेरिका आणि इराण यांच्या सुरू असलेल्या संघर्षात आता एक नवं वळण आलं आहे। दोन्ही देशांदरम्यान झालेल्या 2 आठवड्यांच्या युद्धविरामाला काहीच दिवस झाले असताना इराणने अमेरिकेसमोर 2 कठोर मागण्या ठेवल्या आहेत, ज्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे। तज्ञांच्या मते इराणच्या या मागण्यांचा जागतिक अर्थव्यवस्था आणि समुद्री व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो। इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांची संख्या मर्यादित करण्याची मागणी केली आहे। इराणच्या म्हणण्यानुसार आता दररोज फक्त 15 जहाजांनाच या मार्गाने जाण्याची परवानगी द्यावी। ही मागणी लागू झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। इराणची दुसरी मागणी थेट आर्थिक स्वरूपाची आहे। अमेरिकेने गोठवलेल्या इराणच्या मालमत्ता पुढील 2 आठवड्यात मुक्त करण्याची मागणी इराणने केली आहे। लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मागील बुधवारीच दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी 14 दिवसांच्या युद्धविरामावर सहमती झाली होती। मात्र या शांततेच्या प्रयत्नांनंतर लगेचच इराणने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। जर अमेरिका या मागण्या मान्य करत नाही तर हा नाजूक युद्धविराम वेळेआधीच तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच हॉर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची संख्या कमी केल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे।